नमस्कार, मी मुक्ता आणि आज आपण पाहणार आहोत कांदा, सोयाबीन, तूर, कापूस आणि शेवगा यांचे बाजारभाव. चला तर मग आजच्या दरांवर एक नजर टाकूया. कांदा बाजारभाव. अकोला, मुंबई, नागपूरसह विविध बाजारांमध्ये कांद्याचे दर आज 1100 ते 2200 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास आहेत. मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये सरासरी दर 1500 रुपये तर चंद्रपूर गंजवडमध्ये 2200 रुपये आहे. येवला आणि मनमाड बाजारात लाल कांद्याला 1100 ते 1400 रुपये मिळत आहेत. लोकल कांदा कामठीत तर 2310 रुपयेपर्यंत मिळतो. शेतकऱ्यांनी या बाजारभावानुसार विक्रीचे नियोजन करावे. सोयाबीन बाजारभाव. सोयाबीनचा बाजार आज तुलनेने स्थिर राहिला. नागपूर पांढऱ्या सोयाबीनचा दर 5450 रुपये तर औराद शहाजानीमध्ये 5800 रुपये प्रति क्विंटल. तुळजापूर, मुरुम आणि सिंधी बाजारात दर 5432 ते 5750 रुपये आहे. पिवळ्या सोयाबीनला चांगली मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस फायदेशीर ठरू शकतो. तूर बाजारभाव. तूरच्या बाजारात आज 8500 ते 9001 रुपये प्रति क्विंटल दर नोंदले गेले. मुरुम गज्जर तूरसाठी दर 8911 रुपये तर औराद शहाजानी लाल तूरसाठी 9001 रुपये. हा हंगाम शेतकऱ्यांसाठी चांगला आहे कारण मागणी मजबूत आहे आणि दर्जेदार तूरला जास्त भाव मिळत आहे. कापूस बाजारभाव. कापूसच्या बाजारात दर 7950 ते 8150 रुपये प्रति क्विंटल राहिले आहेत. पारशिवनी, अकोला, उमरेड आणि देऊळगाव राजा येथे मध्यम स्टेपल व लोकल कापूस मिळतो. बार्शी टाकळी बाजारात मध्यम स्टेपल कापूस 8010 रुपये प्रति क्विंटल मिळत आहे. शेतकऱ्यांनी दर्जेदार कापूस वेळेत बाजारात विकावा. शेवगा बाजारभाव. शेवगा बाजारात दर आज चांगले राहिले. मुंबई लोकल शेवगा 8000 रुपये, जळगाव व भुसावळमध्ये 8000 ते 9000 रुपये प्रति क्विंटल, अकलूज आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये 5000 ते 7000 रुपये. शेतकऱ्यांनी दर्जेदार आणि लांब शेवग्याला अधिक भाव मिळतो हे लक्षात ठेवावे. इतर सर्व पिकांचे व सर्व बाजार समितीचे बाजारभाव पाहण्यासाठी कृषीक्रांती.com वेबसाईटला भेट द्या किंवा कृषीक्रांती ॲप डाउनलोड करा. रोज संध्याकाळी 6 वाजता रोजच्या रोज ताजे बाजारभाव इथे पाहायला मिळतात. रामकृष्ण हरी.